ऐकावं लागेल तुम्हाला कर्मचाऱ्यांचं, आमची बाजू मांडायची. हे वजन मागता मुलांना, मोठे कॉम्पॅक्टरवाले त्यांना वजन मागता. आता आम्ही कचरा भरताय, वजन कुठून आणणार आहे? कारण आता वजन द्या, माती वगैरह काय भरायची ते भरा. आता लेबर त्याच्यात फसतो हे फक्त सांगून चालले जात आहे. जलगांव शहर से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है। वेतन में लगातार हो रही देरी से नाराज बीवीजी इंडिया लिमिटेड के घंटागारी और सफाई कर्मचारियों ने आज से अनिश्चितकालीन कामबंद आंदोलन शुरू कर दिया है। कर्मचारियों का साफ कहना है कि जब तक बकाया वेतन नहीं मिलेगा तब तक वे कोई भी काम नहीं करेंगे। ऐसे में बारिश के मौसम में शहर की सफाई व्यवस्था प्रभावित होने और गंदगी फैलने की आशंका बढ़ गई है। जलगांव महानगर पालिका के अंतर्गत शहर की सफाई और कचरा संकलन का काम बीवीजी कंपनी के माध्यम से किया जाता है। कंपनी के तहत करीब 100 घंटागारियां और बड़ी संख्या में सफाई कर्मचारी कार्यरत है। कर्मचारियों का आरोप है कि पिछले कई दिनों से उनका वेतन रुका हुआ है। वेतन नहीं मिलने से आर्थिक परेशानियां बढ़ गई है, जिसके विरोध में सभी कर्मचारियों ने आज से अनिश्चितकालीन कामबंद आंदोलन शुरू कर दिया है। आंदोलन कर रहे कर्मचारियों ने कंपनी प्रबंधन पर गंभीर आरोप भी लगाए हैं। उनका कहना है कि कचरे का वजन बढ़ाने के लिए मिट्टी और पत्थर मिलाने का दबाव बनाया जाता है ताकि वजन अधिक दिखाया जा सके। कर्मचारियों ने इस पूरे मामले की निष्पक्ष जांच की मांग की है। उधर बीवीजी कंपनी के प्रोजेक्ट मैनेजर विनोद रेड्डी ने कर्मचारियों को आश्वासन दिया है कि अगले 2 दिनों के भीतर रुका हुआ वेतन जारी कर दिया जाएगा। हालांकि कर्मचारियों का कहना है कि जब तक उनके खातों में वेतन जमा नहीं होता तब तक आंदोलन जारी रहेगा। बारिश के मौसम में सफाई कार्य ठप होने से शहर में गंदगी फैलने और स्वास्थ्य संबंधी समस्याएं बढ़ने की आशंका जताई जा रही है। अब सभी की निगाहें कंपनी प्रबंधन और प्रशासन पर टिकी है कि इस विवाद का समाधान कब तक निकलता है। जलगांव शहर से शाहिर तेली की रिपोर्ट बीके टाइम न्यूज लाइव के लिए। या शहरातल्या घंटागाडी संदर्भातला जो प्रश्न आहे निर्माण झालेला आहे, काय तुमच्या मागण्या काय आहेत नेमक्या? आज मागण्या असं आहे की पगार आमचा टायमावर व्हायला पाहिजे। आज महिना होऊन आम्हाला 15 दिवस झालेले तरी पगार नाही। दर महिन्याची अडचण आहे, पगाराची विचारणा केले 2-3 दिवसात होईल। महापालिका बिल पास करत नाही असं सांगण्यात येतं बीवीजीचे जे अधिकारी त्यांच्याकडून। खाली करा लोकांची। तुमच्या आता काय मागण्या आहेत मग यामध्ये? मागण्या पगार आमचा जो पगार ठरलेला होता तो पगाराने आम्हाला पगार मिळावा। 650 टेंडर काढलेलं वाटतं आणि त्या टेंडरनुसार आम्हाला पगार मिळावा एवढी आमची मागणी नाही। आणि 10 तारखेच्यात आमचा पगार व्हायलाच पाहिजे। दरवेळेस किती कोणत्या तारखेला तुमचा पगार होतो? 15 ते 20 तारीख होते। PFS यांनी आम्हाला PF 36 रुपये डिक्लेअर केला होता। 36 रुपये आम्हाला एकही कर्मचाऱ्याला पडलेला नाही। जे किट दिलेले ड्रेस कोड आहे कंपनीचा, त्या ड्रेस कोडचे पैसे सुद्धा दर महिन्याला कट केलेले जात आहे आमच्याकडून खात्याकडून। आता 475 रुपये हजेरीनं आम्हाला पेमेंट पडतं आहे, पण त्याच्यातही कपात होते। दर महिन्याला वारंवार कोणताही कर्मचारी यांना विचारपूस करतो कसले कट झाले बघतो। मला स्वतःला 10 दिवसाचं पेमेंट टाकलं होतं यांनी। TDS कटलेला आहे 4,500 मध्ये TDS काटलेला आहे यांनी। तुमचा TDS 4,500 काढला? 4,500 पगार पडला, त्याच्यात TDS पण काटला गेलेला आहे। किती कापला गेला ते सांगत होते आम्हाला 2750 रुपये रोज पाहिजे होता, 4500 रुपयाला TDS लागत नाही। ड्रेसचे किती कपात होता? ड्रेसचे किती कपात? ड्रेसचे जे एकने क्लिअर करायचे पगारा म्हणे आम्ही त्यांनी रेड्डी सरांनी डिक्लेअर केलेलं आहे कामगार अधिकाऱ्यांकडे। तुम्ही आता अधिकाऱ्याशी कोणाशी संपर्क वगैरे साधलाय नाही, का? अधिकारी आमचे कोण जोड आले नाही बोलायला। नाही, तुम्ही संपर्क साधला का कामगार त्यांना? अधिकारी कैलास साथे म्हणून आहे, त्यांच्यासोबत चर्चा केली। काय म्हटले ते? त्यांनी लेखी स्वरूपात रेड्डी सरांकडून लिहून घेतलेलं होतं की 7 तारखेला पगार करा। तर 7 तारीखने पण निदान 10 तारखेला तुम्ही पगार करा त्यांचा। आज 10 तारीख उलटून 5 दिवस झालेले। तुम्ही आज हे पवित्रा घेतलेला आहे गाड्यांना सोडण्याचा, पण मग तुम्ही आज जे करताय हे तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधलेला आहेच का या संदर्भात? नाही, आम्ही कुणाला नोटीस वगैरे काही दिलेली नाही। या संदर्भात मागे काही घटना घडली होती, नेमकी काय होतं? मागे घटना अशी घडली होती, एक कर्मचारी आमचा रवींद्र आहिरे म्हणून ऑन ड्युटी होता। तो ITR रॅमला त्याचा हात घंटागाडी 4 इंचच्या ज्या घंटागाड्या आल्या त्या हानिकारक आहेत। सोनवणे रवींद्र सोनवणे म्हणून त्यांच्या हात 4 बोटं गेलेले, अक्षरशः एकच बोट आहे। आयकॉन म्हणून हॉस्पिटल आहे तिथं यांनी ट्रीटमेंट केली, 1 लाख रुपये भरपाई केलेली आहे। आणि यांनी जे लिहिलेलं होतं बा SIच्यात या व्यक्तीशी आमचा एकही संबंध नाही असा उल्लेख यांनी केलेला आहे। काय मागणी शेवटी तुमची आता? मागणी आमचा जोपर्यंत पगार होणार तोपर्यंत आम्ही बंद आंदोलन करत आहे। आणि जोपर्यंत पगार पण झाला पण आम्ही आमच्या मागण्या पूर्ण लेखी स्वरूपात घेऊ तेव्हाच आम्ही काम चालू करू। कामगारांना वारंवार मानसिक त्रास दिला जातो असाही तुमचा आरोप आहे। नेमकी काय कोणता छळ होता आमच्यासोबत? जेव्हा आपण कर्मचारी इथं आला ना, कर्मचाऱ्याला सांगता घरी जा, काही कारण नसताना हे वजन मागता मुलांना, मोठे कॉम्पॅक्टरवाले त्यांना वजन मागता। आता आम्ही कचरा भरताय, वजन कुठून आणणार आहे? कारण आता आयुक्त साहेबांनी पण नोटीस काढलेली त्यांची।
जे मागची बिलं होते ते बिलांची चौकशी करा. ते बिलं कसं काय निघाले व तुमचे हे वजन स्वरूपात वजन कशा पद्धतीने मागतात? वजन बघ तुम्ही वजन द्या, माती वगैरे काय भरायची ते भरा. आता लेबर त्याच्यात फसतो हे फक्त सांगून चालले जातात. म्हणजे ठेकेदाराचं म्हणणं असं आहे, कर्मचाऱ्यावर यांनी आरोप लावलेला होता. कर्मचारी 8 दिवस घरी होता. नाही ठेकेदार असं म्हणतो की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत माती भरा का दगड भरा, वा, तुम्ही वजन वजन वाटतं पाहिजे असे ठेकेदार म्हणतात. हो, ठेकेदार कोण? ठेकेदार BVG भारत विकास ग्रुप. ठीक आहे, तुमचं नाव? जय सपकाळे. तुमचं इथं काय म्हणून पद आहे? मी इथं ड्रायव्हर म्हणून आहे. ठीक आहे. काल तुमचा पगार रखडलेला आहे, काय मागणी आहे तुमच्या आज या ठिकाणी आहे तुम्ही? आमचं म्हणणं आहे की आम्हाला पगार टायमावर करा, याच्या विरुद्ध आमचं काही म्हणणं नाही आहे. पगाराचंच मागणी आमची वाली. दर ही तुमची दर 10 महिन्याची तारखेपर्यंत पगार झालाच पाहिजे आमचा वाला. दर महिन्याचीच भूमिका आहे हो, तुमची? दर महिन्याचीच बोम आहे. काय मागणी आहे? दुसऱ्या महिन्याचा अटकला ना, मागचा महिना भरून आज 15 तारीख येऊन गेले ना, वरे 15 दिवस पडून गेले ना. मग आता काय करायचं? आणि दर महिन्याला हेच भूमी दर महिन्याला होतंय ना. जर टायमावर पगार झाला तर ही अडचण येणारच नाही. जो तो त्या कामाची पडली आहे सगळ्यांनी, पुरे कामच करतील ना. कशाला रिकामे असे आंदोलन करतील ना, कशाला कामं बंद ठेवतील? BVG कडनं तुम्हाला सुद्धा या ठिकाणी त्रास दिला जातोय का काम करून? का ठेकेदाराकडून काही त्रास आहे का तुम्हाला या संदर्भात? सर आम्हाला तर नाही अजून. बाकीच्यांना इतर हो, कामगारांना आता ज्यांना असेल ते बोलतीलच ना. ठीक, तुमचं नाव? विमला शोकपार. काय सांगाल या ठिकाणी या ठेकेदारीच्या माध्यमातून सफाई कर्मचारी घंटागारी जे आहेत ते थांबलेले आहेत, काय मागणी आहे त्यांच्या? त्यांची मागणी आजपर्यंत मला काही कोणत्याही प्रकारे आलेली नाही. हे काम अचानक बंद झालेलं आहे. कोणत्याही कामगाराने मला काय बंद करणार आहे किंवा आमच्या इथं काय अडचण आहे त्या कामाला कोणी कळवलं. ते अचानक काम बंद झाले, त्यामुळे मलाही ते काय समजत नाही अजून यांची अडचण काय. त्याच्यावर एकच आहे की पेमेंट उशिरा झालेला आहे आणि त्यासाठी आपण 2 दिवसाची वेळ त्यांना मागितली, पण ते काय त्यांनी न सांगता बंद केल्यामुळे आज आम्हाला या अडचणी आलेल्या आहेत. त्यांचा आरोप पण आहे की तुम्ही ठेकेदारीच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करता, असा त्यांचा आरोप आहे. काय असं कोणत्याही प्रकारचा आम्ही दबाव टाकलेला नाही आणि इथं सगळे स्वइच्छेने कामाला आलेले आहेत आणि सगळ्यांना कामाचा अधिकार आहे. सगळे चांगल्या पद्धतीने काम करतात. जर दबाव टाकला असता तर आजपर्यंत हे काम एवढं सुरळीत चाललेलंच नसतं. त्यांच्या म्हणणं असं आहे की तुम्ही 7 तारखेचा वायदा दिला होता महिन्याचा, यावेळेस पगार करायचा, पण 7 दिवस होऊन 7 दिवस यावेळेस असं कोणतं नाही. आपण दरवेळेस आपल्या कामगार कायद्यानुसार 7 तारखेला पेमेंट करावं लागतं, आम्हालाही मान्य. पण आम्हाला पालिकेचंच पेमेंट जर 4 महिने झालेलं नाही लागतं, त्यामुळे आम्हालाही फायनान्शियल अडचणी येतात आणि त्या अडचणी आम्हाला दूर करण्यासाठी आम्हाला आमच्या पद्धतीने काम करण्याचा टाईम लागणार आहे. बरं, आता कंपनीने काय आश्वासन दिलेलं आहे त्यांना? आम्ही 2 दिवसाची वेळ मागितली आहे त्यांना. 2 दिवस आम्ही त्याचं पेमेंट करू. त्यांची मागणी पेमेंटची. त्यांचा आणखी एक आरोप आहे की आपल्यातर्फे गाड्यांमध्ये मात्या भरा, दगड भरा, पण वजन वाढवा असं म्हटलं जातं. असा कोणताही प्रकार जे सांगतात ते खोटारडा आरोप आहे. कारण आम्ही दगड आणि माती भरू नये यासाठी स्वतः भरपूर एवढं नियोजन केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढं आमचं नुकसान सहन करतोय की बाबा जी आमची यंत्रणा आहे आमची यंत्रणाही पूर्ण बदलली आहे त्याच्यासाठी. आणि दगड मातीला आजपर्यंत कधीच कंपनीने प्राधान्य दिलेलं नाही. कंपनी रेप्युटेड आहे. कंपनी पैशापेक्षा रेप्युटेशनला जपते. त्यामुळे हे जे सांगतात तुम्हाला कोणी ते खोटारडे आरोप करतात आणि अशा लोकांवरती आम्ही कारवाई करतो. ठीक आहे, तुमचं नाव आणि पद काय इथलं? नाव सर, नाव. प्रोजेक्ट मॅनेजर. दुकानावर सामान घ्यायला गेले, उधार देता नाही. ते म्हणता बिल झालंय भरपूर, आता आम्ही देता नाही, भाजीपाल्यावाले देता नाही. मग आम्ही जाणार तर कुठे जाणार? किती दिवस थांबणार आहेत? हे पेमेंट वेळेवर करता नाही आणि करता ते 1.5 महिन्याच्या नंतर. तोपर्यंत तर जेवढं येतात तेवढे चालले जातात वाट्यात. म्हणजे 1 रुपया शिल्लक राहत नाही किंवा कोणाला घ्यायला बी राहत नाही. वारंवार हेच दिवस मग हेच दिवस असतात. दर महिन्याला तेच नाटक आहे. सांगेल होतं त्यांना 7 ते 10 तारीखपर्यंत होईल, पण होतच नाहीये. घर भाड्याकडून भरते. घर भाडं भरायचं का खायचं? गरीब लोक कुठून करतील? मागणी काय तुमची? हेच सांगायचं आहे आम्हाला का बुवा वेळेवर पेमेंट व्हायला पाहिजे. 7 ते 10 तारीखपर्यंत पेमेंट व्हायला पाहिजे. नाव काय आपलं? अलका अनिल नंदुरे. ठीक आहे.